डीसीएम डीसीसी के पहले बल्लेबाज ओंकार काळे और गजर। स्ट्राइक पे रहेंगे ओंकार काळे, नॉन स्ट्राइक पे गजर। मातोश्री की ओर से पहली गेंदबाज ऋषि, राइट आर्म द राउंड विकेट मारा करेंगे ऋषि ओंकार काळे को। काफी बड़ा मैच है, 5 ओवर का मैच रहेगा। जो जीतेगा वो सेमीफाइनल में प्रवेश करेगा। काफी बड़ा रन अप इनका। राइट आर्म द राउंड विकेट मारा करेंगे ऋषि। स्ट्राइक पे रहेंगे ओंकार काळे। फर्स्ट गेंद 1 2 3 स्टार्ट। बढ़िया गेंद उठा के खेला है, फील्डर नीचे और ये 6 रनों के लिए काफी बढ़िया शॉट ओंकार काळे के बल्ले से निकलता हुआ है। पहला षटकार, बहुत ही बढ़िया बल्लेबाजी करते हुए ओंकार काळे। पहली गेंद पे बड़ा धमाका 6 रनों के लिए। अगली गेंद राइट आर्म द राउंड विकेट मारा करेंगे ऋषि, सामना करेंगे ओंकार। आगे खेला है 1 बाउंस टू 4 रन। काफी बढ़िया शॉट ओंकार काळे से बल्ले से निकलता हुआ ये। दूसरी गेंद पर चौका। बढ़िया बल्लेबाजी करते हुए ओंकार काळे। ऋषि राइट आर्म द ओवर द विकेट मारा करेंगे अभी ऋषि, सामना करेंगे ओंकार। लकड़ी मिशन की ओर से ऋषि, बढ़िया गेंद ब्लॉक हॉल में गेंद पुश किया। 1 रन से संतुष्ट होना पड़ेगा। बढ़ता हुआ स्कोर 11 रन। अभी स्ट्राइक पे रहेंगे गजर, आइकॉन खिलाड़ी श्रीगोंदा के, काफी बड़ा नाम इनका। अगली गेंद ऋषि की, बढ़िया गेंद उठा के खेलना चाहते थे, सही टप्पे पे गिर गेंद। ऋषि की बीट हो गए। बढ़िया गेंद, थोड़ा सा ऋषि को अच्छे टप्पे पे गेंद गिरी है। अगली गेंद ऋषि की, राइट आर्म द राउंड विकेट मारा करेंगे गजर को। बढ़िया गेंद उठा के खेलना चाहते थे, वही गेंद बीट हो गए। वही टप्पे पे गेंदबाजी करते हुए ऋषि, काफी बढ़िया गेंदबाजी। बढ़िया गेंद उठा के खेलना चाहते थे, वही शॉट खेलना चाहते थे गजर। दोनों गेंद में बीट हो गए। अगली गेंद ऋषि की, राइट आर्म द राउंड विकेट। बड़ा रन अप इनका लकड़ी मिशन ओवर के। बढ़िया गेंद उठा खेलना चाहते, थोड़ा सा फुल टॉस गेंद कवर में खेलना चाहते थे। अच्छी फील्डिंग, 1 रन से संतुष्ट होना पड़ेगा। बढ़िया गेंद उठा खेलना चाहते, थोड़ा सा फुल टॉस गेंद कवर में खेलना चाहते थे। अच्छी फील्डिंग, 1 रन से संतुष्ट होना पड़ेगा। पानी की बोतल लेके जाए अंदर मातोश्री। एक ओवर के समाप्ति के बाद स्कोर बढ़ता हुआ 12 रन। ते ग्राउंडच्या आतमध्ये जे बसलेले आहेत त्यांनी बाहेर व्हावं। सगळ्यांनी सहकार्य करायचंय, थोडं थोडं पाठीमागे बसायचंय सगळ्यांनी। अगले गेंदबाज प्रणव बारकोल,
अपनी टीम के दूसरी ओर और अपनी कोटे की पहली ओर लेके प्रणव बारकोल सामना करेंगे गजर। राइट ऑन द राउंड विकेट मारा करेंगे प्रणव बारकोल गजर को। बढ़िया गेंदबाजी चलती हुई, बढ़िया बल्लेबाजी चलती हुई, यहाँ बढ़ता स्कोर 12 रन। अच्छी गेंद उठा के खेला है ऑन द शॉट मिड विकेट की तरफ, सीधा 6 रनों के लिए। काफी बढ़िया शॉट, काफी लंबा छक्का है पहली गेंद पर। अच्छी गेंद उठा के खेला है ऑन द शॉट मिड विकेट की तरफ, सीधा 6 रन। शॉर्ट प्लेन थी, पुल कर दिया सीधा 6 रनों के लिए। काफी बढ़िया शॉट यार। प्रेक्षक जल्द से जल्द संयोजक बॉल भेजे। दूसरा बॉल देता और दूसरा। ए बार क्या पड बॉल बघ पटकीन। बॉल आणला की गिफ्ट आहे, पटकीन बॉल घेऊन या। अरे अंधार पडत ए रे. सोनिया जा ना, आणखी बेटा एक बॉल। आला बॉल, बॉल आला. बढ़ता हुआ स्कोर 18 रन। दूसरा ओवर चालू है, जल्द से जल्द बॉल फेंकिए। अगली गेंद राइट ऑन द राउंड विकेट मारा करेंगे प्रणव। बड़ा मुकाबला ये, जो जीतेगा वो सेमीफाइनल में प्रवेश करेगा। 5 ओवर का मैच। अच्छी बल्लेबाजी करते हुए गजर, काफी बड़ा छक्का लगाया है अभी। लकड़ी मशीन की ओर से राइट ऑन द राउंड विकेट मारा करेंगे प्रणव। सामना करेंगे गजर। अच्छी बल्लेबाजी करते हुए उठा के खेला है, 1 टप्पा 4 रन। बढ़िया शॉट। अच्छी बल्लेबाजी करते हुए उठा के खेला है, 1 टप। अगली गेंद प्रणव, सामना करेंगे गजर। काफी बड़ी बल्लेबाजी करते हुए गजर, पहले मैच में 50 लगाई उन्होंने, पूरे लय में दिख रहे। बढ़िया गेंद उठा के खेला है ऊपर से, सीधा 6 रन के लिए। काफी बड़ा शॉट, बहुत बढ़िया बल्लेबाजी करते हुए गजर, काफी बढ़िया बल्लेबाजी। गेंद उठा के खेला है, थोड़ी प्रणव ऊपर दिशा ही से गेंदबाजी कर रहे हैं। शॉट ऑफ लेन, सीधा 6 रन उसका के पूरा काफी फायदा बड़ा- उठाया गजर ने। बॉल टाकणाराचे मनपूर्वक धन्यवाद। अगली गेंद प्रणव बारकुल की, राइट ऑन द ओवर द विकेट मारा करेंगे अभी गजर को। थोड़ी सूझबूझ की गेंदबाजी करने में, उतनी अच्छी बल्लेबाजी करते हुए यहाँ
काफी बढ़िया शॉट, ये पावरफुल शॉट सीधे बल्ले से मिड विकेट की तरफ, सीधे 6 रनों के लिए। बहुत बढ़िया बल्लेबाजी करते हुए गजर पूरे लय में दिख रहे, और पिच लाइन थी उसका पूरा फायदा उठाया गजर ने। काफी बढ़िया अच्छी बल्लेबाजी करते शॉट, हुए पावरफुल शॉट सीधे बल्ले से जो मिड विकेट की जीतेगा वो तरफ, सेमीफाइनल सीधे में 6 जाएगा। रनों के। अगली गेंद प्रणव की, काफी महंगे साबित हुए प्रणव। अच्छी गेंद ऊपर से उठाया और सीधे 6 रनों के लिए। बहुत ही लंबे लंबे छक्के, अच्छी बल्लेबाजी करते हुए गजर, काफी बढ़िया शॉट, लंबे लंबे छक्के मारने में माहिर गजर। दिखने में छोटे हैं लेकिन काम बहुत बड़े बड़े करते हैं गजर। पूरे कलम शहर का मनोरंजन करते हुए गजर बहुत ही लंबे लंबे छक्के मारने में माहिर। अगली गेंद प्रणव की, सामना करेंगे गजर। ऑफ स्टंप के बाहर थोड़ी सी नोब गेंद का इशारा। अगली गेंद फ्री हिट। पंचांचा निर्णय अंतिम राहील। अंपायर का अंतिम निर्णय। टाइम पास मत कीजिए, अपने पास समय कम है। बढ़ता स्कोर 41 रन। अगली गेंद फ्री हिट, क्या करना? फ्री हिट का पूरे फायदा नहीं उठा पाए गजर, थोड़ी सी मिस टाइम, फटका था ये। ओवर की समाप्ति, बढ़ता स्कोर 41 रन 2 ओवर के बाद। बढ़िया बल्लेबाजी दोनों ही बल्लेबाज करते हुए, अच्छी बल्लेबाजी करते हुए दोनों ही बल्लेबाज। अच्छा दोनों को कॉम्बिनेशन बैठाया अभी डीसीसी क्रिकेट क्लब में। मातोश्री जल्द से जल्द अगले गेंदबाज अपने टीम के तीसरी ओवर, अपने कोटे की पहली ओवर लेके आभा। राइट हम 2 ओवर 2 विकेट मारा करेंगे आभा ओंकार को। चला अगली गेंद आभा की, सामना करेंगे ओंकार काड़े। राइट हम 2 ओवर 2 विकेट मारा करेंगे। अच्छी गेंद उठा के खेलना चाहते थे, बीट हुए, रन लेने का कोई मौका नहीं यहाँ। डॉट गेंद। अगली गेंद आभा की, अच्छे बल्लेबाज दोनों की तरफ से। राइट हम 2 ओवर 2 विकेट आभा, सामना करेंगे ओंकार। बढ़िया शॉट उठा के खेला है, हेलो मिड विकेट की दिशा में सीधे 6 रनों के लिए। काफी बढ़िया शॉट, बहुत ही बढ़िया बल्लेबाजी करते हुए ओंकार काड़े। बढ़ता हुआ स्कोर 47 रन।
ए डब्बे में डब्बा डब्बे में केक घुटना टेक षटकार दे। बढ़िया शॉट उठा के खेला है, मिड दिशा में सीधे 6 रन के लिए काफी बड़ा। अगली गेंद आबा की उठा के खेलना चाहते थे, घुटना टेक शॉट खेलना चाहते थे, स्वीप सीधा स्टंप पे गेंद लगी, क्लीन बोल्ड हो चुके हैं ओंकार काळे। अगले बल्लेबाज वैभव बोराडे उठा के खेलना चाहते थे, घुटना टेक शॉट खेलना चाहते, उठा के अगले बल्लेबाज खेलना वैभव बोराडे काफी लंबे लंबे छक्के मारने में माहिर। डिक्सळगावचा धुरंधर फलंदाज वैभव बोराडे। बच्चन गावाकडे बी तीच काम आणि इथं बी तीच काम लागलं तुला। अगली गेंद आबा की अच्छी गेंदबाजी का मुजाहरा, एक छक्का खाया फिर बोल्ड किया, अच्छी वापसी गेंदबाजों की। राइट आर्म द राउंड द गेट मारा करेंगे आबा, स्वप्नील सर पाठीमागा खडा मारा। सामना करेंगे वैभव। अच्छी गेंद थोड़े ऑफ स्टंप के बाहर और मिस फील्ड, ये सीधी ओहो ह्याच्या डेंग्यातून बॉल चाललाय। 4 रन। 4 वाइड का इशारा, अभी के 5 रन। हे हरिनाम कृष्ण जगन्नाथम, ये क्या हो गया। अच्छी गेंद थोड़ी ऑफ स्टंप के बाहर और मिस फील्ड। एक गेंद वाइड है, वाइड। अगली गेंद आबा की, सामना करेंगे वैभव। अच्छी गेंद उठा के खेलना चाहते थे, मिस टाइम फटका, 1 रनों से संतुष्ट होना पड़ेगा यहाँ। अच्छी रनिंग दोनों बल्लेबाजों के बीच में, बढ़ता हुआ स्कोर 53 रन। तीसरी ओवर जारी, अच्छी बल्लेबाजी करते हुए गजर, काफी बड़ा नाम इनका। दस गेंदों पर 29 रन पे खेल रहे गजर। अगली गेंद आबा की, अच्छी गेंद उठा के खेला है, सीधे मिड विकेट के दिशा में, सीधे 6 रन के लिए काफी बड़ा शॉट है। ओहो बेकार। बहुत ही बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं गजर, पूरे लय में दिख रहे हैं। अच्छी गेंद उठा के खेला है, सीधे मिड आणि विकेट लयला के मजबूती दिशा जोडी में, ग्राउंडमध्ये सीधे फिरताना 6 रन। अगली गेंद आबा की, सामना करेंगे गजर। राइट ऑफ द राउंड द गेट मारा करेंगे आबा। अच्छी गेंद पुश किया, सिंगल लेने की कोशिश, 1 रन से संतुष्ट होना पड़ेगा। 3 ओवर के बाद 60 रन। अच्छी बल्लेबाजी, युवराज पंडित गायकवाड सर तुमची आठवण काढत आहेत, हात वरी करा। अगले गेंदबाज ऋषि अपनी टीम का चौथा ओवर लेके और अपने कोटे का दूसरा ओवर लेके ऋषि राइट आर्म द राउंड द गेट मारा करेंगे ऋषि। काफी बड़ा रन अप उनका, सामना करेंगे गजर। अच्छी बल्लेबाजी करते हुए गजर।
लकड़ी मशीन की ओर से ऋषि थोड़ी सी रन अप में मिस्टेक, ये डेड गेंद। अच्छी अगली गेंद ऋषि की, सामना करेंगे गजर, राउंड विकेट मारा करेंगे ऋषि। अच्छी गेंद उठा के खेलना चाहते थे, मिस टाइम फटका, एक रन दौड़ लिया, दूसरी रन की कोशिश, एक रन से संतुष्ट होना पड़ेगा। अच्छी फील्डिंग, अगली गेंद ऋषि की, राइट ऑन द राउंड विकेट, सामना करेंगे वैभव। अच्छी गेंद उठा के खेला है मिड विकेट की दिशा में, फील्डर नीचे और आउट, वैभव बोराडे आउट। ये लगता हुआ डीसीसी को दूसरा झटका, बढ़ता स्कोर 2 विकेट के नुकसान पर 61 रन। अच्छी गेंद उठा के खेला है मिड विकेट की दिशा में, ये चौथी ओवर जारी और आउट, वैभव बढ़ता स्कोर 61 रन। अगले बल्लेबाज अगले बल्लेबाज विकास, राइट ऑन द राउंड विकेट मारा करेंगे ऋषि, सामना करेंगे विकास। देखना है क्या करते हैं अपने टीम के लिए विकास। अच्छी गेंद पुश किया ऑफ साइड की दिशा में, 1 रन, बढ़ता हुआ स्कोर 62 रन। 2 विकेट के नुकसान पे चौथी ओवर जारी। अगली गेंद ऋषि की, सामना करेंगे गजर, राइट ऑन द राउंड विकेट मारा करेंगे ऋषि। शॉर्ट ऑफ प्लेन, पटकी हुई गेंद मारना चाहते थे, बीट हो गए। हॅलो, आलेल्या सर्व खेळाडूंचं पुन्हा एकदा आणि क्षेत्ररक्षण खराब, 4 धावा। पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। अजमत खान खूप चमकत आहेत झेंड्याच्या बाजूला। तुमच्या गोऱ्यापणाचा राज आजपर्यंत कुणाला समजला नाही। अजमत खान, सोन्या बापू, अजमत खान आहेत झेंड्याच्या बाजूला। कळमचे ऋषी कपूर, चेंडू झाले आहेत 5, बरोबर 5-5। नवा बॉल पाहिजे का? जुना चेंडू द्या। या ठिकाणी वैभव सरांचं देखील हार्दिक स्वागत। जानेमाने फलंदाज, अनुभवी खेळाडू, सीनियर खेळाडू अजमत खान। 380 रुपये आणले तो वैभव सर ना आमचे। अजमत खानना माहिती आहे 380 काय। आणि आरटीओ सुद्धा मैदानात आहे। इकडे 2, इथे 1, इथे 1, 3। मी माननीय युवराज धाकतोडे साहेबाला विनंती करतो, 1 ग्रामपंचायत सदस्य, 1 सरपंच, सगळी पंचायतच त्यांनी मैदानावर आणली। चला पुढचा चेंडू। आहा, आणि लावलेला आहे तो सुंदर असा छटकार। संघ मालक फक्त टाळ्या वाजवतो, पैसे काय देत नाही। खिशातले पैसे काय संघ मालकाच्या निघत नाहीत, निक्या टाळ्याच वाजवतो संघ मालक। व्यापारी आहे, थोडस समजून घेऊ आपण। अहो मी आहे नाही तर रोख घ्यायला, जीएसटी काटून बक्षीस देतो रोख। केस होत असते म्हणजे युवराज काकाकडे म्हणले किंवा केस होत असते। काका बक्षीस द्यायचं नाही म्हणून लावलेली ही चाळवणी नेत्याची आम्ही समजून घेतली।
आणि आनंद दादा आमचे जी बसलेत ना त्यामुळे खूप आनंद वाटतंय. कधीच ती ग्रामपंचायतच्या मिटिंगला बसले नाही तेवढ्या वेळ, पण सामना बघाय गावच्या बसले एक मात्र तेवढंच खरं आहे. आता राजाभाऊ टोपे यांचं देखील आगमन झालंय. आमचे मंदार आबा देखील आमच्या सोबत आहेत. सामना रंगतदार आहे. अक्षय बारकुल आलेले आहेत येरमाळ्याहून खास. इन्कलाब झालंय त्यांचं, पण त्यांनी स्वतः मित्रासाठी थोडासा एक सांगावं की प्रणव आता तुझं देखील वय झालेलं आहे, तुला देखील पोरगी बघावं लागेल. प्रणव बघावं लागेल का नाही? प्रणव बारकुल लाजतोय थोडा, पण अक्कीनं घेतलंय समजून. चला पुढचा गोलंदाज, गोलंदाजाचं नाव सोहम, धाराशिवचा उत्कृष्ट गोलंदाज. बघू काय करतो या चेंडूवरती. आणि फलंदाज तयार, सुंदर असा. आणि बघूया काय होतंय. धावबाद नाही, एक धाव या ठिकाणी घेतलेली आहे. आणि मैया देखील आलेला आहे, महेश टेकाळे यांचं देखील हार्दिक स्वागत. जरा उठून उभारले महेश टेकाळे तर बरं होईल. अनसोल्ड झालते पण पुन्हा आम्ही थोडस ऍडजस्टमेंट केलंय, घेतलेलं आहे आम्ही तुम्हाला सांग. काय स्कोर? स्कोर 73 रन. 73 धावा. चला पुढचा चेंडू, रंगतदार सामना. बघूया काय होत आहे. मारलेला आहे उंचावून आणि हा षटकार. निक्का संघ मालक टाळ्याच वाजवतो, मात्र बक्षीस काय देत नाही. असा संघ मालक चेंगट आम्ही आमच्या अख्ख्या सत्रात बघितला नाही. 50 झालेली आहे संघ फलंदाजाची. कृपया टाळ्या वाजवून या कळमकरांनी त्याचं या ठिकाणी आपण स्वागत करूया. सुंदर अशी फलंदाजी, दुसरी 50. या 500 रुपये आत्ताशी निघाले बघा बक्षीस. पहिले काका बक्षीस घ्या, नाहीतर जीएसटी सहित काटून होईल. 500 रुपये रोख घ्या. हा आले रोख आले, त्यातले 18% जीएसटी वजा झाली. आबा हिशेब तुम्हाला कळतोय, करून टाका. आणि मारला पुन्हा, आणि हा षटकार. दुसरी 500ची निघती का बघू, थांबा जरा. दुसरी हाय का? टाळ्याच वाज. 500 रुपयाचं बक्षीस. सुंदर फलंदाजी नागरिकांना जिंकलेला. सुंदर असं आपल्या फलंदाजीतून खुश करणारे असे फलंदाज, ज्यांनी चांगली फलंदाजी ही दुसरी 50 त्यांनी या ठिकाणी केलेली आहे. आणि अभिमान या गोष्टीचा आहे की ती आमच्या गावच्या संघात खेळतात, म्हणजे डिक्सळ. पुढचा चेंडू. आणि बघूया फलंदाज काय करतोय, मारतोय का सोडतोय. डॉट. हजत मोमीन दिसतायत पलीकडे. सध्या हे सेचक झाल्यानंतर ते निवृत्ती जाहीर करतील असं आम्हाला वाटतंय. वय जरी म्हातारं झालं असलं तरी त्यांचं मन म्हातारं झालेलं नाहीये, त्यामुळे ते निवृत्ती तर घेणार नाहीत. गायकवाड साहेब जाम खुश आहेत. चेंडू पुढचा. आहा रिव्हर्शिप, सुंदर षटकार. सुंदर फलंदाजी, कळमकरांचे मन जिंकलेला फलंदाज. आणि धावा झालेल्या आहेत पुढचा 91. आणि सुंदर षटकार. 5 चेंडू, शेवटचा चेंडू. या कळमकरांचे मन जिंकणारा फलंदाज अजमत खान. KPL 3 ला देखील त्यांच्या फलंदाजाने असेच मन जिंकले होते. तो देखील लेफ्टी आणि हा देखील लेफ्टी. आहा मारलेला. झेल घेतलाय. बघूया काय पंचांचा निर्णय. सुंदर फलंदाजी. कृपया या फलंदाजासाठी टाळ्या झाल्या पाहिजे, फक्त संघ मालकाच्याच नाही पाहिजे. फलंदाजाला आपला मान सन्मान दाखविला पाहिजे. सुंदर फलंदाजी. झेल घेतलाय. बघूया काय. 91. फलंदाजाला विनंती आहे कृपया आपलं बक्षीस घेऊन जायचं. संघ मालकाचं बक्षीस नाही, आताच घेऊन जा. संघ मालक देत नाही पुन्हा.
आनंददादा दुसरे 500चं बक्षीस आनंददादाकडून घेऊ. आनंददादा आमचे बोराडे संघ मालक, ज्यांचं नाव या महाराष्ट्रामध्ये गाजलेलं असे आनंददादा आणि आमचे संघ मालक युवराज दादा दोघंही सामन्याचा आनंद घेत आहेत. संघ मालक कसा असावा याचा अनुभव त्या दोघांनी या ठिकाणी दिलेला आहे. फक्त टाळ्याच वाजवायला होते. आरटीओ एक पंचांना विनंती आहे तेवढा आरटीओ बाहेर पाठवा. आरटीओ आला की अवघड होतंय थोडंसं. क्षेत्ररक्षण लावून घ्या, वेळ कमी आहे. पुन्हा बॅड लाईटची तक्रार ऐकून घेतली जाणार नाही. सुंदर सामने झालेले आहेत आजच्या दिवसातले. आयोजकांना विनंती आहे आरटीओ बाहेर काढा. पंच आरटीओ बाहेर काढा. पंचांची देखील या ठिकाणी कामगिरी चांगली आहे. पंच स्वप्नील बोरे, अनुभव खूप वर्षाचा आणि त्यांच्यापेक्षा जास्त वर्षाचा अनुभव कोणाला असेल तर ते निलेश पोद्दार. 36 वर्षाचा अनुभव आहे त्यांना पंचांचा आणि त्यांचं वय आहे 28. 36 वर्षाचा अनुभव आणि वय 28. तसेच आमच्याकडे अजमत खान देखील आहेत. सुंदर अनुभव आहे. स्वयंघोषित कोच आहेत ते. आणि खरंच क्रिकेट जर का असेल कुठे अजमत खान, त्यांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. फक्त तिथं बसून आईस्क्रीम खायचं नाही, इकडे यायचंय. तुम्ही कळमचे ऋषी कपूर आहेत. अजमत सर या इकडे या. आपण एक सिनियर खेळाडू आहात, तुमचा कधीही मान सन्मान कधीही केला जाईल. अजमत खान, मिनाज दादा, सरफराज, असलम उर्फ सांगत नाहीत, हेल्मेट आहे डोक्याला त्यामुळे आम्ही घेऊ समजून. फिल्डिंग क्षेत्ररक्षण लावून घ्या. जर क्षेत्ररक्षण लावलं नाही तर तुमच्या 5 धावा या ठिकाणी कापल्या जातील. शेवटचा कॉल असेल. क्षेत्ररक्षणासाठी फलंदाज मैदानात आहेत. जर तुम्ही क्षेत्ररक्षण लावलं नाही तर तुमच्या 5 धावा कमी. डिकसळगाव आमचं गाव आणि आमच्या गावाचा संघ उत्कृष्ट अशी कामगिरी करतोय. आमच्या गावासाठी आम्ही प्रोत्साहन द्यायला इथपर्यंत आलेलो आहोत. मोब आमचा संघ मालक जरी चेंगट असला तरी आम्ही आलोत. आमचे नेते युवराज तात्या दागतोडे आमच्या गावचे सरपंच आहेत. लाईफ टाइम डिक्सळचा सरपंच जर कोण असेल तर ते आमचे व्यापारी मनमिळावू व्यक्तिमत्व आहे. सर्व वयाच्या खेळाडू असेल सगळ्यात मिळून राहणारे. आणि या ठिकाणी DCM चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा या स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395व्या जयंतीनिमित्त तसेच माननीय श्री एकनाथभाई शिंदे व माननीय श्री श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आणि पुढचा चेंडू चालू झालेला हा सामना. आहा मारलेला आहे. सुंदर फलंदाजी. गॅप मध्ये मारलेला हा चौकार. घनघणीत चौकार. आणि DCM चषक कळम. मारलेला आहे. सुंदर फलंदाजी या ठिकाणी आपलं मनोरंजन मारलेला हा करत आहेत. चौकार. पैसा वसूल सामना झालेला आहे. जो जिंकेल तो डायरेक्ट सेमी फायनल. पुढचा चेंडू. आहा मारण्याचा प्रयत्न होता पण बेट. खास करून सांगायचं झालं तर उत्तरेश्वर जाधव यांनी खूप अशी सुंदर अशी कॉमेंट्री दिवसभर सांभाळून घेतली आहे. त्यांनी दिवसभर प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय आणि सुंदर अशी या ठिकाणी प्रेक्षकाचं मनोरंजन करण्यात ते व्यस्त होते. आणि पुढचा चेंडू घेऊन येतो तो गोलंदाज. बघूया. हा मारण्याचा प्रयत्न होता पण झालेला आहे बेट. आमचा संघ मालक पण जाम खुश. संघ मालकाला जरी बक्षिसाचे स्वप्न पडत असतील तरी संघ मालक तुमच्या हातात मात्र बक्षीस काय येणार नाही, खेळाडूंच्या हातात बक्षीस येणार आहे. तुम्ही काय जाम खुश होऊ नका. चला चालतंय. चला पुढे संघ मालक. उत्कृष्ट अशी गोलंदाजी आणि
तेवढीच चांगली फलंदाजी या ठिकाणी आपण पाहतोय. दोन्ही संघ तुल्यबळ, चला चालतंय, चला दोन्ही पुढे संघामध्ये संघ मालक. रंगतदार असा सामना आपण या ठिकाणी पाहतोय. पुढचा गोलंदाज आहे तो उत्कृष्ट गोलंदाज आहे आणि फलंदाजी तितकाच. आपण पाहतोय हा सामना कळमच्या प्रेक्षकामध्ये एक उत्कृष्ट असा सामना आपण या ठिकाणी पाहतोय. आमचे नेते युवराजजी धाकतोडे यांचा हा संघ आणि त्या संघाची कामगिरी आपण या ठिकाणी पाहतोय. पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न आणि बीट. सुंदर असं या ठिकाणी आपण हा सामना पाहतोय. आज दोन्ही नेते या ठिकाणी सामना पाहतायत. युवराज धाकतोडे आणि आनंदजी बोराडे हे दोन्ही संघ मालक आपल्या संघाचा सामना आणि त्यांना प्रोत्साहन स्वतः बसून देत आहेत. बघू पुढचा चेंडू आणि मारलेला उंचावून हा सुंदर असा षटकार. 100 रुपयाचं पारितोषिक युवराज काका यांच्याकडून. टाळ्या वाजवायच्या. मारलेला सुंदर असं उंचावून बक्षीस. हा आमच्याकडे सुंदर दोन असा युवराज आहेत. षटकार. एक युवराज काका आणि एक युवराज आमचे सरपंच धाकतोडे. दोन्ही युवराज बक्षिसाचा या ठिकाणी वर्षाव करताना आपण देतोय. षटक झालंय. धाव संख्या झाली आहे ती 11 आणि 100 रुपयाचं बक्षीस आहे. प्रेक्षकाला कृपया आपण विनंती आहे इकडे येऊन घ्यायचं आहे. प्रेक्षकाला विनंती आहे आपण या ठिकाणी पारितोषिक घेऊन जायचंय. प्रेक्षकांसाठी एक मेजवानी आहे खास. जेव्हा षटक घेईल त्यांना आहे बक्षीस खास. आणि कळमचे ऋषी कपूर देखील आलेले आहेत या ठिकाणी. पुढचा गोलंदाज आहे, गोलंदाजाचं नाव ओंकार. दिक्सळ गावचा उत्कृष्ट असा अष्टपैलू खेळाडू ज्यानं या खेळामध्ये चांगले चांगले मैदान गाजवले असा खेळाडू. आणि फलंदाज आहे ऋषी. बघूया काय होत आहे. उंचावून मारलेला हा सुंदर असा षटकार. सुंदर फलंदाजी या ठिकाणी ऋषीची. बघूया काय रंगतदार होतंय. सामना आपण या ठिकाणी पाहतोय. चांगली फलंदाजी आहे उंचावून आणि मारलेला षटकार हा मारला देखील. सुंदर आमचे असा नेते युवराज षटकार. धाकतोडे साहेब देखील या ठिकाणी टाळ्या वाजवत आहेत. म्हणजे दोन्ही संघाकडे त्यांचं लक्ष आहे. हा कॅचवाले आले. बक्षीस घ्या पुढून. माननीय युवराज काका यांना विनंती आहे आपण बक्षीस द्यावं आणि प्रेक्षकांचे मन जिंकावे. पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न पण बेट. प्रेक्षकांसाठी खास मेजवानी. सुंदर असं झेल घेतल्यानंतर 100 रुपयाचं बक्षीस. आणि बघा बक्षीस दिलेलं आहे रोख स्वरूपाचं. ऍडव्होकेट मंदार मुळीक. मोफतेंचे पैसे नाहीत गेले पण बक्षीस द्यायला उभे आहेत. पुढचा चेंडू आणि मारलेला हा उंच असा षटकार. फलंदाजीचा या ठिकाणी केलेला हा ऋषी उत्कृष्ट फलंदाज. आणि मारलेला हा उंच असा फलंदाजी करतोय ऋषी. षटकार. विकेटला 200 रुपयाचं बक्षीस. फलंदाज. कोण आहे. चला पुढचा फलंदाज आणि गोलंदाज तयार. मारलेला उंचावून क्षेत्ररक्षक षटकार. सुंदर फलंदाजी या ठिकाणी. सुंदर फलंदाजी आहे या ठिकाणी. मारलेला चांगल्या उंचावून कलाकारांचे मनोरंजन करतोय तो ऋषी. षटकार. उत्कृष्ट फलंदाजी. ओंकारच्या गोलंदाजीवर मारलेला हा लांब लचक असा षटकार. आमचे संघ मालक दोन्ही सध्या प्रश्नचिन्ह. युट्यूब वाल्यांना विनंती आहे दोन्ही संघ मालकाचा एकदा चेहरा कॅप्चर करावा. जीवा भावाचे दोस्त एक आनंदजी बोराडे आणि एक युवराजजी धाकतोडे. हा त्या दोघांना घ्या. दोघही संघ मालक आहेत आणि तेवढेच मनमिळावू आहेत.
पुढचा चेंडू 29 धावा झाल्यात. मारलेला आहे. सुंदर क्षेत्ररक्षक आहे आणि उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. एक धाव घेण्यात यशस्वी. बक्षिसांचा या ठिकाणी वर्षाव आहे. प्रेक्षकांसाठी सुद्धा खास मेजवानी आहे. मंदाराबानं मोप बक्षीस जरी दिला असेल तरी युवराज काकाच्या खिशाला लागलेली जळ आहे. 200 रुपये कोणाकडून? राहुल वाघमारेकडून मारलेला आहे. सुंदर स्टेटच्या दिशेने. आणि हा ज्या खेळाडूने किंवा ज्या प्लेयर गोलंदाजाने विकेट घेतली तर 200 रुपयाचं पारितोषिक राहुल वाघमारे यांच्याकडून. आणि आता काढायचे झालेले आहेत 10 वात्या 30 काढायचे आहेत. 18 चेंडू मध्ये 62 धावा. सामना तेवढा कठीण नाही, सामना तेवढा हार्ड नाही. दोन्ही संघाकडे 50-50% सामना आहे. दोन्ही संघ तेवढे तुल्यबळ आहेत आणि दोन्ही संघाचे संघ मालक स्वतःच्या तयारीने या ठिकाणी उभा आहेत. या ठिकाणी जर अजमत खान सिनियर खेळाडू असते तर त्यांनी त्यांचा अनुभव या ठिकाणी सांगितला असता. असे आमचे अजमत खान गोलंदाज आहे. गोलंदाजाचं नाव बच्चन. सुंदर असा गोलंदाज आहे बच्चन. त्याने ही गोलंदाजी उत्कृष्ट अशी केलेली आहे. या देशामध्ये जरी अमिताभ बच्चन असला तरी आमच्या डिक्सळ गावामध्ये एक बच्चन आहे, तो म्हणजे हा बच्चन. उत्कृष्ट अशी गोलंदाजी आणि त्याचं ओरिजिनल नाव आहे निलेश. टोपण नाव बच्चन आहे. निलेश जाधव असा त्या गोलंदाजाचं नाव आहे. उत्कृष्ट गोलंदाजी करतो हा गोलंदाज. बघूया काय करतोय गोलंदाज. आणि यानंतर कॉमेंट्रीची धुरा सांभाळणार आहेत हे षटक झाल्यानंतर आमचे उत्रेश्वर जाधव, माजी क्रिकेटर, उत्कृष्ट क्रिकेटर. पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न. अपील करण्यात आलेले पंचाचा निर्णय नाहीये. डॉट आहे. डॉट. चेंडू मिस झालेला आहे चेंडू. सुंदर गोलंदाजी आणि तितकीच दमदार फलंदाजी. सामना सध्या दोन्हीकडे आहे. दोन्ही फलंदाज आणि तितकेच चांगले गोलंदाज आणि क्षेत्ररक्षण या ठिकाणी चांगला आहे. रंगतदार सामना आहे. कोण होतो आजचा क्वालिफायर पाहूया. पुढचा चेंडू पुन्हा एकदा उत्कृष्ट गोलंदाजी बच्चनची म्हणजेच निलेश. उत्कृष्ट गोलंदाजी आणि निलेश संघ मालक तुझ्यासाठी खूप टाळ्या वाजवत आहेत. पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण. बघूया धावबाद होतो का. आणि पंचाचा निर्णय आउट. युट्यूब वाल्याला विनंती आहे स्टेजवरती थोडा कॅमेरा घ्या. आमचे संघ मालक जाम खुश आहेत. मारण्याचा प्रयत्न आणि विकेट साठीचे 200 रुपये रोख द्यायचे. 18% GST काटून वरचं बक्षीस दिलं जाईल. बक्षीस विकेट ज्यांनी घेतली त्याला, रन आउट ज्याला भेटलं त्याला, ज्याच्या नावावर भेटलं त्याला 200 रुपये रोख देत आहेत आमचे नेते. 100 नाही 200. 200च आहेत. 200च आहेत. GST आयोजकाकडे जमा करा. 18% वजा करून बाकीचं बक्षीस द्या. खिशात ठेवू नका नेते. आयोजकाला जाईल बक्षीस. आयोजकाला जाईल. काय अडचण नाही. 700 रुपयाचं बक्षीस झालंय म्हणजे आज जरा खिशाला जरा लागलेली चांगलीच झळ आहे. आजचा मात्र व्यापार झालेला नाही. चला उत्कृष्ट असा संघ आमचे नेते युवराज दागतोडे. कधी त्यांना क्रिकेटचा मजा माहित नाही पण ह्या वेळेस मात्र त्यांनी चांगला मजा घेतलेला आहे. असं फुकटचं धन्यवाद आलंय आमच्यापर्यंत. इकडचं काही ना नेत्याकडून पण नेता आमचा मन मिळाव. चला पुढचा चेंडू. हा मारलेला उंचावून असा सुंदर षटकार. सुंदर फलंदाजी धाराशिव शहराची. कळमकरांसाठी मेजवानी आपण या ठिकाणी पाहतोय. धाराशिवहून आलेले खेळाडू
धाराशिवच्या संघाच्या संघ मालकाने आपल्याकडे कळंबमध्ये संघ घेणे ही एक तेवढीच कौतुकाची बाब आहे. त्या संघ मालकाचं देखील आपण या ठिकाणी कौतुक करूया. आणि धावा झाल्यात त्या 36 आणि चेंडू झालेत ते 4. 2 चेंडू या षटकातले बाकी आहेत आणि किती धावामध्ये किती काढायचे ते देखील मी सांगतो. 14 चेंडू मध्ये 56 धावा काढायच्या आहेत. आणखी देखील सामना दोनों तरफ है. आणखी देखील सामना दोघांकडे आहे. असं काय अवघड नाही की 14 मध्ये 56 काढायचं आहे. दोन्ही संघाकडे 50-50% मॅच आहे. सगळे प्रेक्षक पाहतायत. प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे. लवकर सामना चालू करा. बॅड लाईट झाल्यानंतर सामना घ्यावाच लागेल. आणि आमचे अजमत खान त्यांच्याकडे जाणार आहे. मी त्यांना काय वाटतं या टुर्नामेंट विषयी. आणि युनिक अकॅडमीचे सर्वे आहेत. त्यांनी बी कळमचं क्रिकेट जीवन करण्यासाठी स्वतः मेहनत घेतलेली असे आमचे अजमत खान. काय वाटतं या टुर्नामेंट विषयी. अतिशय सुंदर असे मॅचेस चालू आहे. अतिशय सुंदर असे DCMचे मॅचेस चालू आहेत. असेच मॅचेस दरवर्षी व्हावे हे युवराज काकाला सांगतो मी. काका दरवर्षी असे मॅचेस भरवा अशी आमची विनंती आहे. बक्षीस देखील वाढवू म्हणतात. आणि सुंदर मारलेला षटकार आहे तो प्रणवनं. आणि माझी प्रेक्षकांना विनंती आहे आणि प्रणवचा खास दोस्त आहे तो अक्षय. इन्कलाब जिंदाबाद एकदा होवच. कॅच घेतलाय का. या युवराज काकाचे पैसे संपवून टाकू. प्रेक्षक कोणी आहे त्यांनी या. अविनाश वैरागे. मग काय मी बी घेतलं तरी जमतंय बक्षीस. पुढचा चेंडू. आहा सुंदर षटकार. उत्कृष्ट अशी फलंदाजी प्रणवची. आपल्या फलंदाजीतून या कळमकरांचं मन जिंकतोय तो प्रणव. प्रणव बारकुल उत्कृष्ट फलंदाजी करतोय. सलग दुसरा षटकार त्याने या ठिकाणी मारलेला आहे. धावा झालेल्या आहेत. 12 चेंडू मध्ये 44 धावा काढायच्या आहेत. आणि आमचे जे संघ मालक आहेत डिक्सळचे त्यांच्याकडे मी माईक देणार आहे. काय वाटतंय तुम्हाला या सामन्याविषयी. टफ होतोय असं म्हणतायत ते. DCMचे सर्वे युवराज काका देखील आमच्यापाशी आहेत. त्यांचं देखील आपण या ठिकाणी मनोगत घेऊया. खर्च केलेला आहे. खर्चाचं फळ देखील आपण पाहत आहात. आणि काका थोडस पैशाच्या खर्चण्यामध्ये कधीही मागं पुढे बघत नाहीत. 12 चेंडू मध्ये 44 धावा. तर काय वाटतंय काका DCM चषक. खेळाला प्रोत्साहन देऊ. काकाचं म्हणणं आहे खेळाला प्रोत्साहन कधी. खेळासाठी नेक्स्ट इयर DCM चषक वाढू बक्षीस. पुढचा चेंडू बघूया. आहा मारण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव या ठिकाणी घेण्यात यशस्वी. सुंदर फलंदाजी करतोय प्रणव आहे स्ट्राइक वरती. आणि प्रणवचा सामना पाहण्यासाठी त्याच्या गावचे मित्र कंपनी देखील या ठिकाणी आलेत. आणि खास महेश टेकाळे ज्याचा बी इन्कलाब जिंदाबाद आहे तो देखील पुण्याहून प्रणवचा सामना पाहण्यासाठी आलाय. दोघांचंही घेऊ आपण उरकून. यंदाच्या साली दोघंही घेऊ करून. चला पुढचा चेंडू. आणि मारलेला क्षेत्ररक्षक. सुंदर एक धाव. बघूया धाव संख्या किती चेंडू मध्ये किती. 10 बॉल 42 धावा. प्रेक्षकांना देखील उत्सुकता आहे की काय होईल हा आजचा सामना. कोण होईल क्वालिफायर. पुढचा चेंडू. आहा मारलेला सेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक 1-2. सुंदर क्षेत्ररक्षण. आणि संघ मालक जोमात. आमच्या डिक्सळच्या संघ मालकामध्ये अशी ऊर्जा आहे की या वर्षी यंदा 2 टीम आहेत. नेक्स्ट इयर 4. बरोबर का नेते.
सुंदर असं या ठिकाणी सामना पाहतायत आणि सरपंच आमचे धाकतोडे साहेब देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांच्या खेळाडूंना ते प्रोत्साहन देत आहेत. पुढचा चेंडू आहा मारलेला लगावलेला उंचावून षटकार. सुंदर फलंदाजी, सुंदर अशी फलंदाजी या ठिकाणी प्रणवच्या आहे. 8 चेंडू मध्ये 35 धावा. सामना रंगतदार आणि दोन्हीकडे सामना बलाबल आहे. 8 चेंडू आणि प्रणव आहे फलंदाजीला, उत्कृष्ट फलंदाज. पुढचा चेंडू आहा लगावलेला तितकाच चांगला फटकार आणि 1 धाव. सुंदर फलंदाजी. 7 चेंडू मध्ये या ठिकाणी आमचे सोन्या बापू वाघमारे देखील आहेत. ते देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. आमचे ऍडव्होकेट मंदारजी मुळीक आहेत. मंदारजी, काय वाटतंय तुम्हाला या चषक विषयी? सुंदर असा हा खेळाचं आणि मॅचचं नियोजन केलेलं आहे आणि असंच दरवर्षी या सामन्याचं नियोजन करावं. आणि 4 धावा गेलेल्या आहेत, निसफिल्डिंग झालेले आहे. दरवर्षी युवराज काकांना विनंती की असे सामने घ्यावे. सामन्यातना खेळाडू येते, प्रोत्साहन भेटतं खेळाडूंना आणि भविष्यात एक दिवस महाराष्ट्रात हे खेळाडू चमकतील आणि त्यावेळेस तुमचं नाव होईल. त्यामुळे कळमचं नाव कुठं तर एक स्पष्टपणे दिसन आणि ओव्हर संपलेले. या ठिकाणी षटक पूर्ण झाले, धावा झाल्यात. त्या पूर्ण धावा किती झाल्यात? धावा 62 आणि आता 6 चेंडू मध्ये 30 धावा. सामना तितकाच रंगतदार आहे आणि प्रणव बारकुला आहे, गोलंदाज आहे. आमचे मित्र देखील आलेले आहेत, रमेश अण्णा मोहिते, त्यांचं देखील स्वागत आहे. गोलंदाज आहे तो सूळ खडकी गावचा गोलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि येरमाळा गावचा फलंदाज आहे तो प्रणव बारकुल. बघूया काय होतंय. 6 चेंडू, कौन होगा आज का क्वालिफायर? बघूया पुढचा चेंडू. आणि पंचांचा अरे 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 संघ मालकाकडे कॅमेरा घ्या, संघ मालकाकडे कॅमेरा घ्या. एकदा संघ मालकासाठी टाळ्या वाजून संघ मालकाचं कौतुक करायचंय. अशी पाहिजे उत्सुकता आपल्या संघाला प्रोत्साहन देण्याची. आता मात्र त्यांच्याजवळ मला जावंच लागेल. नेते, संघ मालक आमचे, काय वाटतंय तुम्हाला सामना? पण सामना अतिशय आनंद वाटत आहे, कारण बोधले महाराज नगरीमधले आम्ही सगळे लोक आहात, त्याच्यामुळं आपण सगळे भावनिक आहेत. अरे बापरे, अरे बापरे, ए जरा दमानी. उत्कृष्ट फलंदाजी आली आमच्या नेत्याची. बीपी या ठिकाणी वाढत आहे. किती धावा किती आहेत? 4 चेंडू मध्ये 24 धावा. फलंदाज 4. हा नेते आमच्या संघ मालक जोमात आहेत, बाकीचे सगळे कोमात आहेत. बघूया काय होत आहे. पुढचा चेंडू मारलेला क्षेत्ररक्षक आहे आणि सुंदर असं क्षेत्ररक्षक. संघ मालकाकडे जरा कॅमेरा घ्या. संघ मालक उत्सुक आणि पुढचा चेंडू सुळचा. पुढचा चेंडू आहा लगावला. सुंदर. बर, काय वाटतंय नेते तुमच्या टीम संघासाठी?
स्वतःच्या संघासाठी हा काय बरं. आमचे ग्रामपंचायत सदस्य आनंदजी बोराडे, काय वाटतंय तुम्हाला या टुर्नामेंट विषयी? चांगलं वाटतंय, छान वाटतंय. चांगल्या असा या ठिकाणी आपण मॅचेस पाहतोय. आणि पुढचा चेंडू सुळचा, खडकी गावचा सुपुत्र मारलेला आहे. आणि क्षेत्ररक्षकाने हा सामना या ठिकाणी डिक्सळ संघ आणि हारच घातलाय प्रत्यक्षात. आणि उंचावून लगावलेला हा षटकार आणि सामना जिंकलाय तो डिक्सळ. अभिनंदन अभिनंदन. उत्कृष्ट असा हा सामना आपण या ठिकाणी पाहिलाय. आणि आलेल्या सर्व चारही संघाचे खेळाडू, त्यांचे संघमालक यांचं या ठिकाणी आपण आभार या ठिकाणी व्यक्त करू. आजचा क्वालिफायर झालेला संघ डिक्सळ आणि आमचे नेते युवराजजी दागतोडे, आनंदजी बोराडे यांचे या नेतृत्वामध्ये हा झालेला हा सामना आपण या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. आणि आजच्या संघाचा क्वालिफायर झालेला संघ तो म्हणजे डिक्सळ संघ. आणि संघ मालक स्वतः हार घेऊन उभा आहेत. एकदा टाळ्या व्हाव्या संघ मालकाकडे. कॅमेरा करा जरा आमच्या त्यांच्याकडे. बक्षीस देखील त्यांच्याकडे आहे. आणि आलेला हा आयकॉन वरीच घ्या डायरेक्ट. टाळ्या वाजवून या खेळाडूचं आपण या ठिकाणी स्वागत करूया. आणि बक्षीस अजमत खान सिनियर खेळाडू आणि वैभव वाघमारे सर कुठे आहेत? या इकडे समोर या, बक्षीस द्या. संघ मालक या का राजाभाऊ टोपे, आनंदजी बोराडे, वैभव सर, रमेश अण्णा मोहिते यांनी देखील इकडे यायचंय. टाळ्या वाजवून या खेळाडूचं या ठिकाणी स्वागत करायचंय. सुंदर अशी फलंदाजी आणि डिक्सळ संघ आणि आयकॉन आणि ओंकार ज्याचं लग्न त्याचा ओंकार काळे आमचा मित्र त्याचा देखील या ठिकाणी टाळ्या वाजून. आणि निलेश उर्फ बच्चन त्यांनी देखील वर यायचंय. प्रशांत तौर देखील या संघात दिसतोय मला. प्रशांत वर यायचंय, वर घेतो या वर या. प्रशांत वर यायचंय. बच्चन कुठे आहेत? हा, नाव जरी बच्चन असलं तरी बक्षीस द्यायचंय. टाळ्या वाजून या खेळाडूंचं या ठिकाणी कौतुक करायचंय. गाव जरी माझं असलं तरी आनंद पट आहे. आणि आता आमचे नेते आहेत आयकॉन कुठे आहेत? आयकॉन